नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मीनाच्या आयुष्यातील एक भयंकर रात्र. कथेचे मूळ नाव आहे शवलांघन. कथेचे लेखक आहेत संतोष देशपांडे. कथेला आता सुरुवात करू. ती मंगळवारची वाईट आणि भयंकर रात्र होती. सारंग आणि मीना दोघेही खूप चिंताग्रस्त अवस्थेमध्ये घरामध्ये बसले होते. ते खूप दुःखी होते. समोर मीनाच्या वडिलांचे प्रेत होते. त्यांचे नुकतेच निधन झाले होते. इतक्यात एक काळे मांजर तिथे आले. तसे मीना आणि सारंगने त्याला हकललं. तसे ते काळे मांजर त्या प्रेतावरून उडी मारून खिडकीतून निघून गेले. बाहेर काही माणसे जमली होती आणि बाहेर जमलेल्या बायकांमध्ये अचानक काहीतरी कुजबूज सुरू झाली. मड वलांडलं हाय मांजरानं, म्हणजे त्याला मुक्ती मिळणार नाही. ते उठून बसणार, ते नक्कीच उठून बसणार, अशी काही वाक्य मीना आणि सारंगच्या कानावर पडली. तसे मीनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला. गावातील लोक असं काय बोलतायत? मीनाने सारंगला विचारलं. त्यावर सारंग बाहेर गेला आणि त्याने नक्की त्या बायका काय बोलत आहेत हे काही लोकांना विचारलं. काही वेळाने तो पुन्हा आत आला आणि म्हणाला, काही लोक म्हणतायत की तुझ्या वडिलांच्या प्रेताला काळ्या मांजरानं ओलांडलं आहे, म्हणजेच शवलांघन झालं आहे. हा विधी 100 वर्षातून एकदा कधीतरी घडतो. शवलांघन होणे म्हणजे त्या गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला पिशाच्य योनी प्राप्त होणे, त्याच्या आत्म्याला मुक्ती न मिळणे आणि गेलेल्या माणसाचा आत्मा भटकत राहणे. ही गोष्ट ऐकल्यानंतर मीना खूपच घाबरली. नाही, असं होणं शक्य नाही. माझ्या वडिलांनी कोणाचं कधीच काहीच वाईट केलेलं नाही. त्यांच्या आत्म्याला शांती तर मिळायलाच हवी, त्यांना मुक्ती मिळायलाच हवी. सारंग, ह्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं सांग ना, काहीतरी कर ना सारंग, असे म्हणत मीना रडायला लागली. होय मीना, सगळं खरंय, पण मला सुद्धा असल्या गावाकडच्या रहस्यमय गोष्टींबाबत काहीच माहीत नाहीये. ह्याबद्दल आपल्याला कोणाला तरी विचारावं लागेल. तुझ्या वडिलांचे दिवस उजाडल्यानंतर अंत्यसंस्कार करायचे आहेत आणि त्याच्या अगोदर आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत होणे गरजेचे आहे, सारंग म्हणाला. इतक्यात बाहेरून सुधा अक्का घरात आली. मीने, तुझे वडील गेले, पण नको त्या गोष्टी पाठीमागे ठेवून गेले. गावातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे काही विशिष्ट विधी केल्यानंतरच त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागतील आणि ते विधी करणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखं आहे, सुधा अक्का म्हणाली. अक्का, नेमकं काय करायचं आहे ते तरी सांग. मला ह्या गावाकडच्या गूढ गोष्टी, रूढी, परंपरा काहीच कळत नाहीत. माझ्या नवऱ्याला सुद्धा ह्यातील काहीच माहीत नाही. तुम्ही जे काही सांगाल ते करायला मी आणि सारंग दोघेही तयार आहोत, मीना म्हणाली. ठीक आहे, मग मी काय सांगते ते नीट ऐक पोरी. हा चिमप्पा प्रभाकर रावांना ह्या ठिकाणी घेऊन येईल. प्रभाकर राव आल्यानंतरच पुढील सर्व गोष्टी सांगतील. ते जे काही सांगतील त्या पद्धतीने तुला सर्व काही करावे लागेल. मला वाटत नाही की उद्या सकाळी तुझ्या वडिलांचा अंत्यविधी होईल, कारण माझी आजी सांगत होती की ह्या अगोदर ह्याच गावामध्ये एक मंदाबाई नावाची स्त्री राहत होती. तिच्याही बाबतीत शवलांघनाचा प्रकार घडला होता. जसे तुझ्या वडिलांच्या पायाला 6 बोटे आहेत, तसेच तिच्या सुद्धा पायाला 6 बोटे होती. तिचा मृत्यू सुद्धा ग्रहणाच्या मध्यरात्रीच झाला होता. पण तिच्या बाबतीत
कोणताही शवलांघनाचा विधी कोणीच पूर्ण केला नव्हता. तिचे अंत्यविधी झाले आणि तेव्हापासूनच ते स्थान म्हणजे तिचे घर एक रहस्यमय वस्ती होऊन बसलं. तेव्हापासून ती राहत होती ती जागा आणि तो परिसर एक भेसूर आणि भयानक वस्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. सुधा अक्का म्हणाली, अक्का, मला ह्यातील काहीच कळत नाहीये. माझ्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी नेहमीपेक्षा वेगळे विधी करावे लागतील असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं. मीना म्हणाली. तेवढ्यात सुधा अक्का म्हणाली, चिमाप्पा प्रभाकर रावांना घेऊन येईल, तेव्हा तुला कळेल की नेमके काय घडले आहे तुझ्या वडिलांच्या बाबतीत. खरं तर रवी किती चांगला व्यक्ती होता, पण मला वाटलं नव्हतं की त्यांच्या मरणानंतर शवलांघनासारखे काहीतरी घडेल. सुधा अक्का म्हणाली, ठीक आहे, नेमकं काय घडलं आहे आणि ह्यावरती उपाय काय करायचा ह्या सर्व गोष्टींची माहिती ज्या व्यक्तीला आहे त्यांना बोलवून आणा. त्या प्रभाकर रावांना ह्या ठिकाणी घेऊन या. जर हे विधी करून मीनाच्या वडिलांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार असेल तर आपण अंत्यविधी न करता त्यांच्या शवाला जतन करून ठेवू, असे म्हणून सारंगने ह्या गोष्टीला मान्यता दिली. त्यानंतर सुधा अक्काने चिमाप्पाला बोलवून घेतले. तसे चिमाप्पा तिथे आला. प्रभाकर राव ह्यांना बोलवून आण आणि सांग की शवलांघनाचा प्रकार घडला आहे. त्यांना एवढं सांगितल्यानंतर ते लगेचच धावत या ठिकाणी पोचतील. सुधा अक्का म्हणाली, मध्यरात्री घडलेली ही भयानक घटना आणि त्यामुळे हादरून गेलेला सारा गाव, त्या सर्वांना वाचवण्यासाठी चिमाप्पा भर पावसात प्रभाकर रावांकडे निघाला. काही वेळ गेला. तसे काहीच वेळात तो प्रभाकर रावांना त्या ठिकाणी घेऊन आला. प्रभाकर राव एक वृद्ध, वयाची 100 गाठलेला म्हातारा व्यक्ती, पण त्याच्या चालण्यात रुबाब आणि ताठपणा होता. प्रभाकर राव त्या ठिकाणी आल्यानंतर आजूबाजूच्या भागातील सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले. प्रभाकर राव आले, प्रभाकर राव आले, दादा आले. दादा आल्यानंतर आता कोणतीच चिंता नाही, अशा प्रकारे लोकांची बडबड सुरू झाली. प्रभाकर रावांना पाहिल्यानंतर त्यांनी परिधान केलेले पांढरे शुभ्र वस्त्र आणि कपाळावरील असलेल्या गंधामुळे हा व्यक्ती अत्यंत धार्मिक वृत्तीचा आहे असे वाटत होते. प्रभाकर रावांनी समोर असलेल्या प्रेताकडे पाहिलं. ते प्रेताचे निरीक्षण करत होते. नंतर त्यांनी डोळे मिटले आणि काही वेळ घेतला. रवी म्हणजेच मीनाच्या मृत वडिलांच्या वाट्याला काय आले आहे ह्याचा तर्क ते लावत होते. त्यांच्या शक्तीने नक्की इथे काय घडलं आहे ते पाहू लागले. घरातील व्यक्ती कोण आहेत? प्रभाकर रावांनी विचारलं. तसे मीना समोर आली. मी ह्यांची मुलगी, मीना म्हणाली. अरे देवा, ह्या पोरीच्या वाट्याला काय आणून ठेवलंस तू? मुलगा असता तर काम सोपं झालं असतं, काही त्रास झाला नसता, पण ही तर पोरगी आहे. मला नाही वाटत पुढचा विधी काही पार पडेल. मला वाटतं की मंदाबाईंची जशी वस्ती आहे तसेच हे घर सुद्धा एका भयानक वस्तीमध्ये बदलणार, प्रभाकर म्हणाले. ते ऐकून सारंग पुढे आला. मी ह्यांचा जावई आहे, मी ह्या कामात काही मदत करू शकतो का? सारंग म्हणाला. पोरा, तुझा आणि गेलेल्या व्यक्तीचा रक्तसंबंध नाही, त्यांचे ह्या मुलीशीच रक्तसंबंध आहेत आणि तिलाच हा विधी पार पाडावा लागेल. तो विधी करणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. आजपर्यंत हा विधी कोणीच केलेला नाही. 100 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलेलं आहे. ह्या अगोदर एकदाच असं घडलं होतं, पण हा विधी पूर्ण न झाल्याने तो आत्मा अजूनही त्या भागामध्ये भटकत आहे. आपल्याला जो उपाय करायचा आहे तो त्या आत्म्याच्या भयंकर वस्तीवर गेल्यानंतरच पूर्ण होऊ शकतो. त्या भयंकर वस्तीवर एक रहस्यमयी झाड आहे, ज्याची फळे आपल्याला ह्या विधीसाठी लागणार आहेत. आणि ते झाड
त्या भयानक पिशाच्य आत्म्याचं आहे. त्या वस्तीवर जाऊन ते फळ घेऊन येणं ही इतकी साधी सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यात ही मुलगी आहे. हे एवढं मोठं धाडस ती करू शकणार नाही, प्रभाकर राव म्हणाले. काही वेळ गेला तसे मीना प्रभाकर रावांच्या समोर येऊन उभी राहिली. माझ्या वडिलांच्या आत्म्याला जर मुक्ती मिळणार असेल तर मी कोणतेही कार्य करायला तयार आहे. मला काय करावं लागेल ते सांगा. काय आणायचं आहे, कुठून आणायचं आहे आणि त्याचं महत्व काय आहे ते मला पटवून द्या. मी ते कार्य करण्यासाठी तयार आहे, मीना म्हणाली. ते ऐकून प्रभाकर राव बोलू लागले. पोरी, तुझ्या घरामध्ये तुझे वडील मृत्यू पावल्यानंतर त्यांचे प्रेत ह्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि त्याच वेळेस एक काळं मांजर ह्या ठिकाणी आलं आणि अंत्यविधी होण्या अगोदर त्याने तुझ्या वडिलांचं प्रेत ओलांडलं आणि ह्यालाच शवलांघनाचा प्रकार म्हणतात. हो, बरोबर. एक काळं मांजर आलं होतं आणि शव ओलांडून खिडकीतून बाहेर निघून गेलं, सारंग म्हणाला. प्रभाकर राव पुढे बोलू लागले. ही घटना जेव्हा घडते तेव्हा मृत व्यक्तीचं प्रेत उठून बसतं असा समज आहे. म्हणजे प्रत्यक्षात प्रेत हे उठून बसत नाही. त्या व्यक्तीला अंत्यविधीनंतर सुद्धा मुक्ती मिळत नाही असं सांगितलं आहे. तो व्यक्ती सुद्धा एक विशिष्ट पद्धतीचा असतो, जसे तुझे वडील रवी. रवी हे 6 बोटे असणारे व्यक्ती होते. त्यांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर झाला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू ग्रहण लागल्यावर झाला आहे. आणि नेमके त्याच वेळेस काळ्या मांजराकडून शवलांघनाचा प्रकार घडला आहे. ह्याआधी ह्या गावामध्ये मंदाबाई नावाच्या एका स्त्रीच्या बाबतीत सुद्धा हीच घटना घडली होती. त्याला बरीच वर्षे झाली. मृत्यू पश्चात सुद्धा तिच्या वस्तीवर ती आहे तशीच आहे. तिच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली नाही. तिच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं होतं आणि ते सुद्धा ग्रहणाच्या दिवशीच. तेव्हा तिच्या घरातील लोकांनी हा विधी पूर्ण करायला हवा होता, पण तो कोणीच पूर्ण केला नाही. आणि आज कित्येक वर्ष होऊन गेली. मंदाबाईंचा आत्मा अजून सुद्धा त्याच वस्तीवर आहे असं म्हणतात. मंदाबाईंची वस्ती ही एक भयानक वस्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पोरी, तुला त्याच वस्तीवर जावं लागेल. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक फळ मिळेल. ते फळ घेऊन आल्यानंतर तुझ्या वडिलांना मुक्त करण्याचा विधी मी पार पाडू शकतो, प्रभाकर म्हणाले. माझ्या वडिलांना ह्या पिशाच्य यवनीतून जर मुक्ती मिळणार असेल, माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळणार असेल तर ह्या विधीसाठी मी तयार आहे. मला कधी आणि नक्की काय करावं लागेल तेवढे तुम्ही सांगा, मीना म्हणाली. आता पहाटेची वेळ होत आलेली आहे. दिवस मावळू दे. आज मध्यरात्री तुला त्या ठिकाणी जावं लागेल. तू जर तयार असशील तर मग मी ह्याच ठिकाणी बसून राहीन. बरोबर आज रात्री 10 वाजून गेल्यानंतर तुला त्या ठिकाणी जावं लागेल, प्रभाकर म्हणाले. काही वेळ गेला तसे दिवस मावळला आणि रात्र झाली. विजा कडाडत होत्या. पावसाला सुरुवात झाली होती. इतक्यात एक जोरदार वीज कडाडली आणि वीज गेली. मीना प्रभाकर रावांनी सांगितलेली गोष्ट आणण्यासाठी तयार झाली होती. अंधारामध्ये त्या ठिकाणी जाणे ही साधी सोपी गोष्ट नव्हती. मंदाबाई हिची वस्ती जी दिवसा सुद्धा भयान भासत असे, ती रात्री त्यापेक्षा कितीतरी अधिक भयंकर वाटायची. भयानक आणि रहस्यमय अशी मंदाबाईंची वस्ती ओळखली जात होती. मीनाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. ती खूप घाबरली आहे असे प्रभाकर रावांना दिसले. जे घडायचे ते घडून गेले आहे पोरी, पण तुला तुझ्या वडिलांना जर मुक्ती मिळवून द्यायची असेल तर त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. त्या वस्तीवर एक लिंबाचं झाड आहे. त्या झाडाला विशिष्ट पद्धतीचं लिंबू लागतं.
त्याचे काळ्या विद्येमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. त्या लिंबाला एका धारेचे लिंबू म्हणतात. तुला त्या झाडावरून एकूण 5 लिंबे आणायची आहेत. अगदी सहजरित्या त्या वस्तीवरती जायचं आणि लिंब तोडून आणायची एवढी सोपी गोष्ट ही नाही. त्या रहस्यमय आणि भयंकर वस्तीवर एका आघोरी शक्तीचं अस्तित्व आहे आणि ती शक्ती म्हणजे खुद्द मंदाबाईच आहे, जिचं संपूर्ण आयुष्य आघोरी कृत्य करण्यामध्ये गेलं होतं. तिच्या सिद्धीमुळे तिला ते विशिष्ट लिंबाचं झाड वरदानात मिळालं होतं. तिच्या रहस्यमय मृत्यूनंतर ती वस्ती अजून सुद्धा निर्मनुष्य आहे. जो व्यक्ती पायाळू आहे आणि ज्याच्या पायाला 6 बोटे आहेत, अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर शवलंघन झालं तर फार वाईट असतं. आणि तीच गोष्ट तुझ्या वडिलांच्या बाबतीत घडली आहे. तुझे वडील रवी हे सर्वसामान्य व्यक्ती होते. त्यांनी कधीही आघोरी शक्तींचा नाद केला नाही, अतिदेव धर्म सुद्धा कधी केला नाही. परंतु एकंदर ह्या सर्व घटनाक्रमांमध्ये ग्रहणाच्या दिवशी मृत्यू पावलेल्या तुझ्या वडिलांच्या प्रेताला एका काळ्या मांजरानं ओलांडलं आहे. आणि ते मांजर इकडचे तिकडचे साधे सुधे नाही, खुद्द मंदाबाई हिच्या वस्तीवरील काळ्या मांजराने शवलंघन केल्यामुळे ही दशा प्राप्त झाली आहे. मी तुला एक हळदीचा लेप देतो. तुला सर्वप्रथम त्या ठिकाणी जावं लागेल. त्या ठिकाणी गेल्यानंतर बरोबर मध्यरात्री 12च्या सुमाराला मी दिलेल्या त्या हळदीच्या लेपानं त्या झाडाची पूजा करावी लागेल. त्या ठिकाणी ती भयानक शक्ती तुला अटकाव करण्याचा जरूर प्रयत्न करेल. तेव्हा तिच्याकडून काहीही करून तुला ते लिंबाचे एक धारी फळ ह्या ठिकाणी घेऊन यावं लागेल. जसे तू ते फळ घेऊन येशील तसे तुझ्या पाठोपाठ ती भयानक शक्ती तुझा पाठलाग करत ह्या ठिकाणी येईल. ती शक्ती जेव्हा ह्या ठिकाणी येईल तेव्हा तिच्या पाठोपाठ त्या वस्तीवरचे काळे मांजर सुद्धा या ठिकाणी येईल. त्या काळ्या मांजराने ज्या पद्धतीने तुझ्या वडिलांचं प्रेत ओलांडलं होतं त्याच पद्धतीने ते पुन्हा प्रेत ओलांडेल. त्यावेळेला तिथून आणलेली ती 5 लिंबे कापून तुझ्या वडिलांच्या शवाच्या 2 खांद्यावर, 2 मांड्यांवर आणि एक मध्यभागी पोटावर ठेवावं लागेल. आणि त्यानंतरच तुझ्या वडिलांचे दाह संस्कार करावे लागतील. ह्या संपूर्ण विधीनंतर जी शक्ती तुझा पाठलाग करत इथे येईल तिचा संपूर्ण बंदोबस्त मला करावा लागेल आणि तिला त्याच वस्तीवर परत पाठवावं लागेल. आणि त्यानंतरच तुझ्या वडिलांना कायमची मुक्ती मिळेल. प्रभाकर रावांनी उपाय सांगितला होता. अर्थातच तो सहजासहजी होणारा नव्हता. एका भयानक अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांमध्ये कोणी फिरकलं देखील नव्हतं, त्या ठिकाणी मीनाला जायचं होतं आणि त्या विधीसाठी मीना तयार झाली होती. काही वेळ गेला. ती रात्री 11ची वेळ होती. संतधार पाऊस सुरूच होता आणि त्या पावसामध्ये मीना त्या भयानक वस्तीच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. तिच्या पाठोपाठ तिचा नवरा सारंग हा सुद्धा होता. तो काही ठराविक अंतरापर्यंत तिच्या बरोबर जाऊ शकणार होता. काहीच वेळात ते मंदाबाईंच्या वस्तीजवळ आले. काही अंतरावरून त्यांना ती भयानक दिसणारी वस्ती नजरेस पडली. त्या ठिकाणी सारंग थांबला. मीना थोडी पुढे गेली आणि एका वळणावर दिसेनाशी झाली. मीना त्या वस्तीजवळ आली आणि आतमध्ये प्रवेश करू लागली. आजूबाजूला घनदाट झाडी होती. त्या दाट झाडीमध्ये एक कौलारू, जुन्या काळातील अतिशय भयानक आणि भेसूर दिसत असणारे एक घर दिसत होते. तिने त्या घराच्या आवारामध्ये, अंगणामध्ये प्रवेश केला. त्याच वेळेस तिला काहीतरी विचित्र जाणवले. मीना मनातून प्रचंड घाबरली होती. ती थोडे पुढे गेली. तसे कोणीतरी समोर घराच्या ओट्यावरती बसले असल्याचा भास मीनाला झाला. हा नक्की आपला भास आहे
की तिथे खरेच कोणी बसले आहे हे पाहण्यासाठी थोडा वेळ मीना तिकडेच उभी राहिली. त्या जागेवर तिची नजर स्थिरावली. तसे तिला पुन्हा भास झाला. एक भयंकर दिसणारी म्हातारी तिथे बसून तिच्याकडे रोखून पाहत आहे असं तिला दिसलं. तिचे ते भयानक रूप पाहून मीना प्रचंड घाबरली. पण क्षणात ती म्हातारी नाहीशी झाली. मीनाने कसेबसे स्वतःला सावरले. ते लिंबाचे झाड नेमके कोणत्या दिशेला आहे ते तिला शोधायचे होते. ती घराच्या डाव्या बाजूला गेली. तसे तिथे तुळशी वृंदावन पडलेल्या अवस्थेत दिसले आणि त्याच्या पलीकडे उंच डेरेदार पद्धतीचे एक लिंबाचे झाड तिला नजरेस पडले. तिने त्या झाडाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. ती त्या झाडाजवळ येऊन पोचली. ती त्या झाडाकडे पाहत असताना तिला कसली तरी चाहूल लागली. तिला जाणवलं की तिच्या मागून कोणीतरी येत आहे. तिने झरकन घाबरून मागे पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तिच्या दिशेने एखादी मुंगी चालत यावी अगदी त्याच पद्धतीने हातावरती आणि पायावरती चालत एक भयंकर दिसणारी म्हातारी येत होती. ते दृश्य पाहून मीनाची बोबडीच वळली. मीनाला पुरतं समजलं होतं की ही कोणी साधारण स्त्री नसून एक पिशाच्य आहे. हीच ती भयंकर शक्ती आहे आणि हिचेच नाव मंदाबाई आहे. तिला पाहताच ती म्हातारी म्हणाली, 100 वर्षांच्या कैदेमध्ये सापडण्यासाठी आली आहेस का पोरी? ज्या कामासाठी तू आली आहेस ते काम साधे सोपे नाही. आज 100 वर्षांनंतर कोणीतरी ह्या वस्तीच्या आत ह्या घराच्या अंगणात प्रवेश करण्याचं धाडस केलं आहे. नक्कीच तू जिगरबाज आणि धाडसी मुलगी आहेस. तू इथले लिंबू नेण्यासाठी आली आहेस ना? ठीक आहे, तू खुशाल लिंबू घेऊन जा, पण तुला मला सुद्धा ह्या यवनीतून मुक्त करावं लागेल. लक्षात ठेव, तुझा पाठलाग करत मी त्या ठिकाणापर्यंत येणार. जिथे तू ह्या लिंबाचा वापर करशील त्या व्यक्तीला ह्या त्रासातून मुक्ती मिळेल, पण त्याचबरोबर तुला मला सुद्धा मुक्त करावं लागेल. मंदाबाई म्हणाली, मी माझ्या वडिलांना मुक्ती देण्यासाठी ह्या ठिकाणी आले आहे. कृपया हे फळ मला घेऊन जाऊ दे. तुम्ही माझा पाठलाग करत आला तरी चालेल. मी सर्व विधी पूर्ण करेन. तुम्हाला जर ह्या भयानक त्रासातून मुक्ती मिळणार असेल तर ते सुद्धा मी करेन. माझ्यावरती विश्वास ठेवा. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि माझी इच्छा आहे की माझ्या वडिलांना शवलांघनाच्या शापातून मुक्ती मिळावी. मीनाचे बोलणे ऐकून आपल्या चेहऱ्यावरील केस बाजूला सारत मंदाबाई बोलू लागली, तुला जेवढं वाटतं तेवढी सोपी गोष्ट ही नाही. मी सुद्धा अशाच पद्धतीने माझ्या आईसाठी हे कृत्य केलं होतं. अशाच एका रुंजा नावाच्या भगताच्या वस्तीवरती जाऊन मी हे लिंबाचे झाड प्राप्त करून घेतलं होतं. ह्याला एकधारी लिंबू येतं. शवलांघनाच्या प्रकारामध्ये सापडलेल्या माझ्या आईला मुक्त करण्यासाठी मी अगदी अशाच पद्धतीने विधी पूर्ण केला होता. रुंजा भगत ह्याने स्वतःला देखील त्या पिशाच्य यवनीतून मुक्त करण्याची अट मला घातली. माझ्या आईला लागलेल्या त्या भयानक शापामुळे मी त्याची इच्छा पूर्ण केली. मी त्याला सुद्धा मुक्त करेन ह्या अटीवर त्याने ते लिंबाचे फळ मला माझ्या घरी नेऊ दिलं. तो माझ्या पाठीमागे आला आणि ह्याच घरामध्ये मी माझ्या आईला त्या भयानक शापातून मुक्ती मिळवून दिली. तो रुंजा भगत सुद्धा इथेच मुक्त झाला. माझ्या आईला तर मुक्ती मिळाली, पण कालांतराने माझाही मृत्यू झाला आणि माझे 100 वर्षांकरता पिशाच्य यवनीमध्ये संचारण सुरू झालं. पोरी, मी परत सांगते, तुला वाटते तेवढी सोपी गोष्ट ही नाही. मला आणि तुझ्या वडिलांना पिशाच्य यवनीतून मुक्ती मिळेल. शवलांघनाच्या विधीतून आम्ही दोघेही मुक्त होऊ, पण तुझ्या मृत्यू पश्चात तुला मात्र ह्यातून सुटका मिळणार नाही. तू पिशाच्य यवनीत 100 वर्षांसाठी कैद होशील. मंदाबाई म्हणाली,
ठीक आहे, पण माझ्या वडिलांना मुक्ती देणं हेच माझं कर्तव्य आहे. जरी मला कोणत्याही पद्धतीने त्रास झाला तरी तो मी सहन करेन, पण कृपया मला इथून हे लिंबू घेऊन जाऊ द्यावे. माझ्या या शरीराला जन्माला घालणारा माझा बाप 100 वर्षांसाठी तडफडत राहणार असेल तर मग माझ्या वडिलांच्या प्रती मी केलेलं पितृकर्म कोणतं? माझ्या जीवनाचा अर्थ तरी काय? म्हणून मी हे कार्य करण्यासाठी तयार झाली आहे, मीना म्हणाली. आपल्या जीवनाची कोणतीही पर्वा न करता तू तुझ्या वडिलांसाठी हे कार्य करणार आहेस हे ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटलं. माझ्या मृत्यूनंतर कोणीच अशा पद्धतीचा विधी केला नाही. मी 100 वर्ष तडफडत इथेच राहिले आहे. पोरी, तू खरंच तुझ्या वडिलांच्या आणि तुझ्या आयुष्याचं पांग फेडलं आहेस. त्या मुलीच्या धाडसाचं कौतुक करत मंदाबाई ह्यांनी तिला त्या लिंबाच्या झाडाची पूजा करण्याची परवानगी दिली. लिंबाच्या झाडाची पूजा करण्यासाठी प्रभाकर रावांनी दिलेला हळदीचा लेप तिने त्या झाडाच्या खोडावरती लावला. पण तिथून तिने 5च्या ऐवजी 10 लिंबे सोबत घेतली. ती तशीच लगबगीनं चालत चालत बाहेर आली आणि आपल्या घराच्या दिशेनं निघाली. ती घराकडे येत असताना गावातील सर्व लोक तिथून दूरवर धावत निघून गेली. घरामध्ये केवळ तिच्या वडिलांचं प्रेत होतं आणि प्रभाकर राव होते. बाकी एकही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, अगदी तिचा नवरा सारंग सुद्धा. गावकऱ्यांनी सांगितल्यामुळे तो सुद्धा दूरवर जाऊन उभा राहिला होता. तिने घरात प्रवेश केला. प्रभाकर रावांनी ती 5 लिंबे तिच्या हातून स्वतःकडे घेतली. ती 5ही लिंबे स्वतःकडे मागून घेतल्यानंतर त्यांनी ती लिंबे सर्वप्रथम उभी कापली आणि तिच्या वडिलांच्या शवाच्या 2 खांद्यांवर, 2 मांड्यांवर आणि एक मध्यभागी पोटावरती ठेवली. अचानक त्यांचे लक्ष मीनाच्या हातांकडे गेले. "पुरी, अजून 5 लिंब कशासाठी आणली आहेस?" प्रभाकर रावांनी विचारलं. तेव्हा मीनाने घराबाहेर बोट दाखवलं. प्रभाकर रावांनी त्या दिशेला बघितलं तर बाहेर अंगणात उभ्या असलेल्या मंदाबाईंच्या प्रेत आत्म्याचं दर्शन प्रभाकर रावांना झालं. तसेच तिच्या मागे तेच काळं मांजर देखील होतं. ते पाहताच प्रभाकर राव खूप घाबरले. "पुरी, हे काय केलंस?" प्रभाकर राव म्हणाले. "काका, ह्यांना आपण 100 वर्षांकरता तसंच सोडायचं का? मी ह्यांना वचन दिलं आहे की मी त्यांना सुद्धा मुक्ती मिळवून देईन," मीना म्हणाली. "पोरी, तुला माहित आहे का, जर ह्या स्त्रीला मुक्ती मिळाली तर आजपासून काहीच दिवसात तुझा मृत्यू होईल आणि तुझ्या मृत्यू पश्चात तू स्वतः 100 वर्षांकरता ह्याच घरामध्ये कैद होशील. पुन्हा 100 वर्षांनी जेव्हा शवलांघनाचा विधी होईल तेव्हाच तू त्यातून मुक्त होशील," प्रभाकरराव म्हणाले. "काका, मी माझ्या वडिलांच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काहीही करायला तयार आहे. त्यांना जर मुक्ती मिळणार असेल तर मी ह्या घरात कैद होण्यास देखील तयार आहे," असे ठामपणे मीनाने प्रभाकर रावांना सांगितले. "विनाशकाले विपरीत बुद्धी. पोरी, तू तरुण मुलगी आहेस. 100 वर्ष तुला ह्या घरामध्ये तडफडत राहावं लागेल. तू ती 5 लिंबे माझ्याजवळ दे. मी ह्या भयानक स्त्रीला परत त्याच ठिकाणी पाठवून देतो. तिला मुक्ती देण्याची काहीच गरज नाहीये," प्रभाकर राव म्हणाले. "काका, मी तिला शब्द दिला आहे. त्या बदल्यातच तिने मला ह्या ठिकाणी ही रहस्यमय लिंबे घेऊन येण्याची परवानगी दिली आहे. काका, तुम्ही विधी सुरू करा," मीना म्हणाली. तसे प्रभाकर रावांनी मग काहीही न बोलता मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. तसे त्याच काळ्या मांजराने मीनाच्या वडिलांचे शव पुन्हा ओलांडले. ते झाल्यावर सर्वजण स्मशानात आले, पण बाकी सर्व लोक खूप दूर उभे राहिले होते. तिकडे प्रभाकर रावांनी चिता रचली. त्यावर मीनाच्या वडिलांचे शव ठेवण्यात आले. पावसाची रिपरिप थांबली होती. प्रभाकर रावांनी मंत्रविधी पुन्हा सुरू केला. काहीच वेळात
प्रभाकर रावांच्या सांगण्यावरून मीनाच्या हातून तिच्या वडिलांच्या प्रेताला भडाग्नी देण्यात आला. तसे प्रभाकर रावांच्या सांगण्यावरून मीनाने ती 5 लिंबे त्या चितेत समर्पित केली. विधी पूर्ण झाला. मीनाच्या वडिलांना पिशाच्य योनीतून मुक्ती मिळाली होती. आता मंदाच्या स्वतःच्या आत्म्याला मुक्ती देण्याचा विधी होता. मंदाबाई मीनाला म्हणाली, ती 5ही लिंब उभी काप आणि समोरच्या तुझ्या वडिलांच्या चितेमध्ये समर्पित कर. हे ऐकल्यानंतर प्रभाकर राव म्हणाले, तसे जर केले तर तू मुक्त होणार नाहीस मंदाबाई. ह्या मुलीच्या जीवनाला लागणारा पिशाच्य योनीचा शाप नष्ट होईल आणि तो पुन्हा तुला लागेल आणि तू पुन्हा 100 वर्षे त्याच घरामध्ये अडकून बसशील. त्यावर मंदाबाई म्हणाली, माझ्या मृत्यूपश्चात ज्या वेळेला माझ्या घरातल्या माझ्या लेकरांनी माझ्यासाठी हा विधी करायचा नाही असं ठरवलं, तेव्हा मला प्रचंड दुःख झालं. आज खरे तर मला मुक्तीची काही गरजच नाही. मी मुक्त होऊन तरी काय उपयोग? माझ्या मुक्तीमुळे एका बापाची लेक, एका व्यक्तीची पत्नी ह्या ठिकाणी पिशाच्य योनीमध्ये 100 वर्षे बंदिस्त राहणार असल्याचे माहीत असून सुद्धा ह्या पोरीनं ते कबूल केलं. त्यापेक्षा मी स्वतःच त्याच माझ्या घरामध्ये पुन्हा 100 वर्षांकरिता कैद होते. मंदाबाई म्हणाल्या. ते ऐकून मीनाला खूपच कसं तरी झालं, कारण तिने त्या तडफडणाऱ्या मंदाबाईंच्या आत्म्याला पाहिलं होतं. मीना काही बोलणार इतक्यात अचानक मीनाच्या हाताला झटका बसला आणि तिच्या हातातील कापलेली 5च्या 5 लिंबे तिच्या वडिलांच्या चितेमध्ये पडली. तसे मंदाबाई तिथून अदृश्य झाल्या आणि पुन्हा एकदा मंदाबाई त्याच घरामध्ये 100 वर्षांकरिता बंदिस्त झाल्या. प्रभाकर राव ह्या भयानक शवलांघनाच्या विधीच्या वेळी एकमेव साक्षीदार होते, ज्यांनी एका पिशाच्य आत्म्याला खऱ्या अर्थाने एका मुलीवरती दया दाखवताना पाहिलं होतं. संपूर्ण परिसरात एक प्रकारची भयानक शांतता पसरली होती. आपल्या वडिलांसाठी कोणत्याही प्रकारची शिक्षा भोगायला तयार असणारी मीना आज खऱ्या अर्थाने एक आदर्श व्यक्ती ठरली होती. कारण तिच्या चांगुलपणामुळे स्वतः 100 वर्षे यातना भोगणारा पिशाच्य आत्मा सुद्धा पुन्हा 100 वर्षे यातना भोगण्यासाठी तयार झाला होता. जसे चिता थंड झाली तसे मीना पुन्हा मंदाबाईंच्या वस्तीवर आली. सर्वत्र शुकशुकाट होता. तिने मंदाबाईंना हात जोडून अभिवादन केले आणि आपल्या घराच्या दिशेने रवाना झाली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑल वर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.